नमस्कार, सूरज स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वांना हरे कृष्णा. तर नक्कीच आपण या ठिकाणी सूरज स्टार न्यूज नेटवर्कवर पाहू शकतायत. या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत. सर्वप्रथम आपली ओळख करून द्या, आपलं नाव, आपली शाळा. मी स्मृती अविनाश गोतारणे आणि मी नवोदय विद्यालयामध्ये आहे. मी वेदिका जाधव, मी पण नवोदयमध्ये आहे. मी अदिती पद्माकर गुडे, मी नवोदय विद्यालयाची. मी मानसी विजय ठाकरे, मी जवाहर नवोदय विद्यालय पालघरमधून आली आहे. ते विद्यार्थिनी आहेत. कॅम्पचा कितवा दिवस आहे? थर्ड. तिसरा दिवस आहे, थर्ड डे. ओके, तिसरा दिवस आहे आणि इथे हा प्रयोग आहे. हा प्रयोग आपण केलेला आहे. सगळ्या विद्यार्थिनी बघू शकतात उत्साह यांच्या चेहऱ्यावर. हा कुठला प्रयोग आहे? फायर अलार्म. कुठला आहे? फायर अलार्म. फायर अलाराम. काय काय या ठिकाणी कंपोनंट वापरलेले आहेत? या ठिकाणी कॉम्पोनंट्स एक बॅटरी आहे, त्याच्यावर कॅप आहे, हा थर्मिस्टर, ट्रान्झिस्टर, बझर, रेजिस्टर, येथे दोन वायर आणि ब्रेडबोर्ड. ओके, हे कंपोनंट वापरलेले आहेत. हे आपण जोडलेले आहात. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह कुठली वायर आहे, निगेटिव्ह कुठली आहे? रेड कलर पॉझिटिव्ह. रेड कलर. येस सर, टेल मी. रेड कलरची जी आहे ती पॉझिटिव्ह वायर आहे आणि निगेटिव्ह जी आहे ब्लॅक कलर. असं तुम्ही जोडणी केलेली आहे. तर नक्कीच हा प्रयोग आपल्याला करताना खूप मजा आली का? प्रॅक्टिकली आपण अलाराम कशा पद्धतीने वाजेल हे आपण करून दाखवायचं आहे. तर अलाराम या ठिकाणी वाजलेला आहे. इथं टाळ्या वाजवा जोरदार. चांगला प्रयोग आपण सक्सेस करून दाखवलेला आहे. त्या ग्रुपकडे सुद्धा आपण जाऊया. इकडे आपला सुद्धा आपण अलाराम वाजतो का बघूया ग्रुपचा. हा, या ठिकाणी सुद्धा अलाराम वाजलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं हा प्रयोग किती महत्त्वाचा आपण आपल्याला वाटतो, आपण कशा पद्धतीनं हा प्रयोग मात्र केलेला आहे. काय फायदा आहे या प्रयोगाचा? या प्रयोगाने आपण सुरक्षित राहू शकतो. जर एखाद्या रूममध्ये आग लागली आहे आणि आपण झोपलो किंवा दुसरं काही काम करत असो तर मग आपल्याला समजू शकतं की आग लागली आहे या अलाराम वाजल्यावर. त्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो. आपलं घर वगैरे दुसऱ्यांच्या घरामध्ये पण आपण जाऊ शकतो, का इथून जाऊ शकतो म्हणून. नक्कीच फायर अलारामचं बेसिक महत्त्वाचा पार्ट हे सांगितलं की फायदा काय. आपल्याला काय वाटतं फायर अलार्मचा फायदा काय? म्हणजे समजा आपण दुसऱ्या कुठेतरी आहोत तर आपल्याला लगेच माहिती होईल की इथे इथे अलाराम वाजतो, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला इथून लगेच निघायला हवं. म्हणजे थोडी जरी फायर किंवा आग लागली तर लगेच ते वाजतं अलाराम. बजर वाजल्यामुळे आपण सेफ राहू शकतो. तर नक्कीच ठाकरे काय म्हणाल, आपण त्याचा वापर कुठे कुठे करू शकतो? याचा आपण फायर म्हणजे समज कुठे फायर लागली तर त्याला फायर सर्व्हिस म्हणजे कुठे कुठे घरामध्ये करू शकतो, अजून इंडस्ट्रीजमध्ये, इंडस्ट्री एरियामध्ये, हॉस्पिटल, अशा दुर्घटना घडतात त्या ठिकाणी. अजून कुठे कुठे वापरू शकतो आपण? ऑफिसेसमध्ये, स्कूल्समध्ये, कुठेही अगदी प्रत्येक ठिकाणी. ओके, जिथे जिथे मानवी वस्ती आहे तिथे आपण याला वापर करू शकतो. यस, बोला. मोस्ट ऑफ ठिकाणी आपण वापरू शकतो. किती वेळ लागला तुम्हाला हा प्रयोग करताना? जास्ती नाही, पण सरांनी समजवलं जास्ती लवकर समजलं आणि ते 10 मिनिटामध्ये. गोवर्धन इको विलेज कॅम्पमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळतं आतापर्यंत 3 दिवसामध्ये? मॅथ, सायन्स, परत खूप सारे ॲक्टिव्हिटीज होतात. त्याच्यामधून आम्हाला खूप एज्युकेशनमध्ये शिकायला मिळतं. नक्की स्पोर्टमध्ये काय काय घेतलं? स्पोर्ट्समध्ये कबड्डी, खो खो सारखे गेम्स घेतले. इंडोर गेम्स पण घेतले, जसं संगीत खुर्ची आणि दमशराज. नक्कीच तुम्हाला कॅम्प कसा वाटतो? खूप छान वाटलं. इकडनं खूप शिकावंसं वाटलं आणि असं वाटलं की खरंच आम्ही गोवर्धन मध्ये आलो आहोत. असं घरची आठवण येते का? नाही येते. ओके, सर्वांना हरे कृष्णा. पात्र एकत्र सूरज स्टार न्यूज नेटवर्कवर अशा अनेक कॅम्प, अनेक घडामोडी तुमच्यापर्यंत नवनवीन बातम्या आम्ही पोहोचत राहू. मी पत्रकार सूरज पाटील, पालघर, वाडा. सूरज स्टार न्यूज.